पहिल्या टप्प्यात पार पडणाऱ्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक सभे घडले, अनेक मोठे नेते आले। मात्र या दरम्यान जे आहे मोठ्या चर्चेचा विषय असा होता की मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना हे जे आहेत भाजपमध्ये प्रवेश करतील हा वक्तव्य केला। त्यामुळेच एकच खळबळ उडाली होती आणि सगळीकडे जे आहेत बाबा आत्रामांची जे त्या वक्तव्यावर जे आहेत कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा भाजपचा असेल किंवा काँग्रेसच्या यांच्यामध्ये जे आहे मोठी चर्चा सुरू झाली। मात्र आज धर्माबाबा यांनी जे आहे 18 तारखेला याबाबत मी खुलासा करणार हे बोलले। आपल्यासोबत मंत्री धर्माबाबा आत्राम आहेत, आपण त्यांच्या बाबा 18 तारखेला तुम्ही आज सांगणार आहे बोलले। नेमकं त्या दिवशी कुठला दिवस होता तो, कुठल्या जागेवर तुम्ही चर्चा झाली, नेमकं काय चर्चा झाली त्याच्यामध्ये? जवळजवळ 2 वर्ष अगोदर ते मंत्री असताना ते चर्चा झालेली आहे आणि टर्मिनल 1मध्ये आमचं चर्चा झालं। रिझर्व्ह लॉजमध्ये आम्ही बसलो होतो, तिथे आम्ही तिघे एकत्रित वेगवेगळ्या दिशेने आम्ही आलो, परंतु एकत्रित आम्ही तिथे भेटल्यानंतर मग चर्चा झाली होती बीजेपीमध्ये प्रवेश करणं याच्याबद्दल। आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे सांगितलं ते मी आपल्यासमोर सांगितलंच आहे की ते प्रवेश करणार आहे। तर मला वाटते ते प्रवेश करायला ते 4 जूननंतर केव्हाही प्रवेश करू शकतात। चंद्रशेखर बावनकुळे तिथे होते, नेमकं तिथे ठरलेलं होतं तिथं भेटायचं आणि याबाबत चर्चा होणार आहे? नाही, ते योगायोगच झालं। ते वेगळं आले, मी वेगळं आलो, पण आम्ही एकत्रित तिथे आल्यामुळे मग आम्ही तिकडे जाऊन आतमध्ये जाऊन बसलो। चर्चा झाली आणि जी चर्चा झाली मी आपल्यासमोर सांगितलेलं आहे। आणि त्यांनी बोललं आहे की धर्माराव बाबांचा काय, तर धर्माराव बाबांचं बोलायचं नाही आपल्याला, तुमचा सांगा म्हणून ते बावनकुळे साहेबांनी सांगितलं। त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली। कुठे कार्यक्रम घ्यायचा हे सुद्धा आमचं चर्चा झाला होता। ब्रह्मपुरीमध्ये घ्यायचा का गडचिरोलीमध्ये घ्यायचा कार्यक्रम हे सुद्धा माझ्यासमोर बोलले। तर हे सगळं चर्चा झाली, म्हणजे आता ते त्या दिवशी हे जे चर्चा झालं ते मी सांगितलं की 4 जूननंतर ते जातील। जर आपण बघितलं तर ते मंत्रिपदावर होते, आपण आमदारच्या सत्तेमध्ये होते, देखील ते भाजपमध्ये येणार होते। काय नेमकं त्यांच्या घडामोडी घडत होते किंवा अंतर्गत त्यांची नाराजगी होती की भाजपमध्ये येणार ते? आता ते काय मला माहीत नाही, परंतु चर्चा ते मंत्री असतानाच चर्चा झाली हे महत्त्वाचं आहे। नक्कीच मोठा घोषस्फोट जो आहे धर्माराव बाबा आत्राम यांनी केलेला आहे की टर्मिनल 1 मुंबईच्या एअरपोर्टवर जे आहे चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आणि यांच्यामध्ये जे आहे ती चर्चा झाली आणि त्यामध्ये जे आहे विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार यावर त्यांची चर्चा झाली आणि येत्या 4 जूननंतर जे आहे ते भाजपमध्ये जाणार हा दावा जो आहे धर्माराव बाबा आत्राम यांनी केलेला आहे। रोमित तुंबलवर एबीपी माझा गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।